नमस्कार मित्र हो. मी सध्या गोप्या घाटात चाललोय. गोप्या घाट हा राजगड तोरण्याच्याही पुढे मढे घाट जो आहे त्या मढे घाटाच्याही पुढे गोप्या घाट आहे. पूर्वी रहदारीसाठी हा घाट वापरला जायचा, मात्र आता तो वापरला जात नाही आणि तो घाट पाहण्यासाठी मी चाललोय. आणि आपण बघू शकता की या घाटाकडे जाणारी वाट किती घनगर्द आहे, किती गंभीर आहे. सगळीकडून चारी बाजूने अंधारून आलंय, दाट झाडी आहे आणि त्या झाडीतून असा एक चिंचोळा छोटासा रस्ता गोप्या घाटाकडे चालला आहे. गोप्या घाटापर्यंत, घाटाच्या वरच्या टोकापर्यंत या रस्त्याने जाता येतं, मात्र घाट वापरत नसल्यामुळे घाटाचा रस्ता जो आहे तो आता बंद आहे. गोप्या घाटाच्या खाली येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पूर्वी त्यांची तहान भागवता यावी म्हणून एक पाण्याचं टाकं आणि विश्रांतीसाठी एक छोटी गुहासुद्धा तयार करण्यात आलेली आहे. मात्र त्या गुहेपर्यंत पोचता येणार नाही. आणि आपण जर हे बघितलं तर हा असा कठीण रस्ता आहे. जी वाट अत्यंत निर्मनुष्य आहे. या वाटेने इथले स्थानिक लोक आपली गुरं चारण्यासाठी येतील किंवा काही इतिहासाचे अभ्यासक आणि पर्यटक हा घाट पाहण्यासाठी इकडे येतात आणि त्यांच्या वापरातली ही वाट आहे. आणि अत्यंत कठीण वाटेने मी सध्या गोप्या घाटाच्या वर पोचतोय. मात्र इथला निसर्ग आपण बघू शकता की किती मस्त आहे, किती सुंदर आहे. वनस्पती आहेत वेगवेगळ्या, सुंदर बायोडायव्हर्सिटी आहे, पक्षी आहेत त्यांचा आवाज येतो आहे, पोपटांचे सुद्धा आवाज येत आहेत. आणि हा नितांत सुंदर रस्ता आहे जो गोप्या घाटाकडे चालला आहे. या घाटाकडे जात असताना काही ठिकाणी आपल्याला अशा रिबीन बांधलेले दिसतात. या रिबीनचा अर्थ काय, तर रस्ता या बाजूने आहे, या दिशेने चला म्हणजे तुम्ही घाटात चाल. आता ही इकडे छोटेखानी खिंड लागलेली आहे आणि अशा जाळ्यांचे मोठमोठे वृक्ष आहेत जे पाहूनच भीती वाटते. असं हे ठिकाण आहे. आणि आपण आता बघू शकता की मी गोप्या घाटात पोचलेलो आहे. गोप्या घाटाच्या वरची जी खिंड आहे त्या खिंडीत मी सध्या पोचलेलो आहे. या खिंडीतून किती खाली उतरता येतं हे माहीत नाही, मात्र अजून तरी रस्ता दिसतोय. आपण बघू शकता की ही ती खिंड आहे. जसा नाणेघाट आहे, अगदी नाणेघाटासारखीच सुंदर हे खिंड आहे. आणि या खिंडीतून बाहेर डोकावलं की आपल्याला विहंगम कोकणच्या दृश्याचं दर्शन होतं. हरिश्चंद्र गडावरून आपण जसा कोकण कडा पाहतो आणि खालचा विस्तीर्ण प्रदेश दिसतो, अगदी तसाच प्रदेश इथून पण आपल्याला पाहायला मिळतोय. समोर थोडं दिसायला लागलेलं आहे. आणि मी हा घाट जो आहे तो सध्या उतरत आहे. घाटात अजूनही उतरता येण्यासारखी परिस्थिती आहे. आणि हा घाट काही प्रमाणात वापरातला सुद्धा दिसतोय, कारण या घाटातला हा रस्ता पाहता या ठिकाणी रहदारी होत असावी असं अजूनही जाणवतं. कोकणाला वर प्रदेशावर महाराष्ट्राला जोडण्यासाठी असे अनेक वेगवेगळे घाट होते. त्या घाटातूनच पूर्वी रहदारी करावी लागायची. अशा या घाटातूनच व्यापारसुद्धा व्हायचा, आदानप्रदान व्हायची, माणसं खाली जायचे, वर यायचे, अशी ही परिस्थिती होती. आणि तोच हा घाट आहे. आणि या घाटात मी आलेलो आहे. आणि खाली आपण बघू शकता की झाडीमुळं दिसत नाही, मात्र खालचं कोकणचं जे दृश्य आहे ते या ठिकाणी काही प्रमाणात पाहायला मिळायला लागलेलं आहे. रस्ता असा कठीण आहे, थोडंसं हळू चालावं लागतं. हा सगळा परिसर बऱ्यापैकी निर्मनुष्य आहे, त्यामुळे इथे येताना चांगली काळजी घ्यावी लागते. आता बघा, आपल्याला इथून सगळ्या खालच्या कोकणच्या प्रदेशाचं जे आहे ते दर्शन होत आहे.
हे पहा, हे असं सगळं समोरचं दृश्य आहे. आणि खाली जर आपण बघितलं तर हा सगळा खालचा कोकणातला प्रदेश आहे. आणि हा सुंदर असा गोफ्या घाट आहे. अशाच पद्धतीनं पलीकडे मडे घाटसुद्धा आहे. आणि जसा नाणे घाट आहे त्याच पद्धतीचे हे सगळे घाट आहेत. आणि काही प्रमाणात आजही हे घाट वापरात दिसत आहेत. थँक्यू.